नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 19 ऑक्टोबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम आपण आज पाहणार आहोत ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे. IUCN वर्ल्ड हेरिटेज आउटलुक 2025 हे नुकतेच जाहीर झालेले आहे. त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत हे आपण पाहणार आहोत. मैत्री 2 हे भारताचे अंटार्क्टिकामध्ये चौथे संशोधन केंद्र झालेले आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आणि महाराष्ट्राचे नवीन गुंतवणूक आयुक्त कोण झालेले आहेत याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. विद्यार्थी मित्रांनो, काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. सिक्कीमचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रेम सिंग तमांग. विद्यार्थी मित्रांनो, सिक्कीम हे राज्य सध्या चर्चेमध्ये का आहे आणि एकंदरीतच सिक्कीम राज्याबद्दलची माहिती ही आपण कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर ही माहिती जाणून घ्यायची असेल तर कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइंड करून तुम्ही पाहू शकता. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 19 ऑक्टोबर 1962 महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाची आजच्या दिवशी स्थापना झालेली आहे. बाजूला तुम्ही त्याचा लोगो पाहू शकता. 19 ऑक्टोबर 1910 ताऱ्यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी 1983 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय अमेरिकन खगोल वैज्ञानिक सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचा आजच्या दिवशी जन्म. 19 ऑक्टोबर 1920 कृतिशील विचारवंत आणि तत्वज्ञ पांडुरंग शास्त्री आठवले यांचा आज जन्मदिवस. 19 ऑक्टोबर 1925 वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक डॉक्टर वामन दत्तात्रय तथा वा द वर्तक यांचा जन्म. पुण्यामधील सदाशिव पेठमध्ये वर्तक गार्डन या नावाने एक गार्डन देखील आहे. तुम्ही कदाचित हे नाव अगोदर ऐकलेले देखील असेल. त्यामुळे वनस्पतीशास्त्रज्ञ वा द वर्तक यांचा आज जन्मदिवस. आता आपण आपल्या चालू घडामोडींना सविस्तरपणे प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणारा जगातील पहिला देश कोणता? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 श्रीलंका, पर्याय क्रमांक 2 मालदीव, पर्याय क्रमांक 3 थायलंड आणि पर्याय क्रमांक 4 नेपाळ. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मालदीव. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाची अशी वन लाईनर घटकातील ही न्यूज असू शकते, कारण मालदीव हा आता नुकताच ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणारा पहिला देश ठरलेला आहे. आता नेमकं ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणारा जगातील पहिला देश म्हणजे काय? तर आता याची घोषणा जी आहे ती WHO या संघटनेने केलेली आहे. आईकडून बाळाला होणाऱ्या 3 महत्वाचे आजार आहेत. त्यातील सगळ्यात महत्वाचे म्हणजे HIV, दुसरं म्हणजे सिफिलिस आणि तिसरं म्हणजे हेपेटायटिस बी. तर या तीनही रोगांचे संक्रमणाचे तिहेरी निर्मूलन करणारा मालदीव हा जगातील पहिला देश बनलेला आहे आणि याला ट्रिपल एलिमिनेशन असे म्हटले जाते. लक्षात ठेवा, WHO चे जे महासंचालक आहेत डॉक्टर टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस. तर वन लाईनर घटकामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. IUCN अहवालानुसार भारतातील कोणती स्थळे चिंताजनक मानली गेलेली आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रणथंबोर काझीरंगा हेमिस, पर्याय क्रमांक 2 गीर अभयारण्य नंदादेवी सातपुडा, पर्याय क्रमांक 3 पेरियार भितरकनिका आणि झिरो व्हॅली आणि पर्याय क्रमांक 4 सुंदरबन मानस राष्ट्रीय उद्यान आणि पश्चिम घाट. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुंदरबन मानस राष्ट्रीय उद्यान आणि पश्चिम घाट. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच IUCN वर्ल्ड हेरिटेज आउटलुक 2025 याची चौथी आवृत्ती ही आता जाहीर झालेली आहे. चौथी आवृत्ती कधी झाली तर 2025 साली. या अगोदरच्या आवृत्त्या 2014, 2017 आणि 2020 अशा 3 वर्षी झालेली होती. ही आता नुकतीच 11 ऑक्टोबर 2025 रोजी प्रकाशित झाली आणि याचे स्थळ होते अबुधाबी, संयुक्त अरब अमिरात येथे. जगभरातील प्राकृतिक जागतिक वारसा स्थळांचे एकमेव वैश्विक मूल्यमापन यामार्फत केले जाते आणि हा अहवाल प्रत्येक 3 ते 5 वर्षांनी प्रकाशित केला जातो. जगभरातील 271 स्थळांचा यामध्ये समावेश आहे, ज्यामध्ये 231 हे नैसर्गिक आणि 40 हे मिश्र स्थळ आहेत. या संपूर्ण हेरिटेज आउटलुकचा उद्देश काय आहे तर जगभरातील सर्व नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांच्या संवर्धन स्थिती आणि व्यवस्थापन प्रभावितेचे मूल्यांकन करणे. 43% नैसर्गिक स्थळांना आता हवामानाशी संबंधित गंभीर धोके होत आहेत. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीच्या आउटलुक मधून एक महत्वाचा असा निर्देशन करता येते. आणि भारतात अजूनच चिंताजनक वातावरण का आहे? कारण भारतातील सुंदरबन मानस राष्ट्रीय उद्यान
आणि पश्चिम घाट हे आता चिंताजनक स्थितीमध्ये ऍड केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. मैत्री 2 हे कोणत्या देशाचे संशोधन केंद्र आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अमेरिका, पर्याय क्रमांक 2 चीन, पर्याय क्रमांक 3 रशिया आणि पर्याय क्रमांक 4 भारत. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत. मैत्री 2 हे भारताच्या आता अंटार्क्टिकामधील चौथे संशोधन केंद्र झालेले आहे. भारताच्या अंटार्क्टिकामधील या संशोधन केंद्रामध्ये आता वित्त मंत्रालयाने याला नुकतीच मान्यता देखील दिलेली आहे. लक्षात ठेवा, वन लाईनर मध्ये याचा देखील विचारला जाऊ शकतो की भारताच्या अंटार्क्टिकामधील चौथे संशोधन केंद्र कोणते, तर याचं नाव असणार आहे मैत्री 2. वित्त मंत्रालयाने 4 ऑक्टोबर 2025 रोजी या प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिलेली आहे. याचं स्थान कुठे असणार आहे, तर पूर्व अंटार्क्टिका येथे, आणि हे जवळपास जानेवारी 2029 मध्ये पूर्ण होणार आहे. आणि यासाठी अंदाजित खर्च हा सुमारे 2000 कोटी इतका असणार आहे. मैत्री 2 हे एक ग्रीन रिसर्च स्टेशन असणार आहे. म्हणजेच हे संपूर्ण स्टेशन सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यावर चालणार आहे. भारतातील पहिले 3 संशोधन केंद्राची नावे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पहिले संशोधन केंद्राचे नाव आहे दक्षिण गंगोत्री, जे 1983 ते 1990 या कालावधीमध्ये राबवले होते. त्यानंतरचे संशोधन केंद्र आहे मैत्री, जे 1989 मध्ये राबवले होते. आणि तिसरे होते भारती, जे 2012 मध्ये राबवले होते. आणि आता चौथे असणार आहे मैत्री 2, 2025 मध्ये राबवले जाणार आहे आणि अंदाजितपणे 2029 पर्यंत हे पूर्ण होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्राचे नवीन गुंतवणूक आयुक्त हे कोण झालेले आहेत? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर अजय शहा, पर्याय क्रमांक 2 सुशील गायकवाड, पर्याय क्रमांक 3 मिलिंद माने आणि पर्याय क्रमांक 4 राहुल कराड. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुशील गायकवाड. भारतीय रेल्वे सेवेतील अधिकारी सुशील गायकवाड यांनी मुंबईत महाराष्ट्राचे निवासी आयुक्त म्हणजेच गुंतवणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. त्यांची 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. 1998च्या तुकडीचे इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस अधिकारी असलेले गायकवाड हे मूळ सोलापूर या जिल्ह्यातील आहे. त्यांनी यापूर्वी संरक्षण राज्यमंत्र्याचे खासगी सचिव म्हणून पद भूषवले होते. तसेच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातील संचालक म्हणून देखील त्यांनी पद भूषवलेले आहे. तसेच रेल्वे, संरक्षण, वस्त्रोद्योग, पर्यटन आणि आयुष मंत्रालयात त्यांनी उल्लेखनीय सेवा देखील बजावलेल्या आहेत. त्यामुळे नाव लक्षात असू द्या, महाराष्ट्रातील नवे गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड. रेल्वेतील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना एकूण 4 वेळा सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरमधील योगदानासाठी लष्कर प्रमुखांचे कमेंडेशन पदक देखील त्यांना प्राप्त झालेले आहे. दिल्लीतील मराठी अधिकाऱ्यांच्या पुढचे पाऊल संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि परंपरा दिल्लीमध्ये जोपासत आहेत. त्यांच्या अनुभवामुळे महाराष्ट्रात नव्या गुंतवणुकीला आणि विकासाला नवी गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित आता मी एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचे उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचे आहे. प्रश्न आहे, भारताचे पहिले अंटार्क्टिक संशोधन केंद्र कोणते होते? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भारती, पर्याय क्रमांक 2 मैत्री, पर्याय क्रमांक 3 दक्षिण गंगोत्री आणि पर्याय क्रमांक 4 हिमाद्री. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.